भर डब्बा जाय का मोर डायरेक्ट साऊद्याला पोहोचले डायरेक्ट तेवढ्यात धातरून धरण जे 6 दरवाजे खोलतोय मतलब पाणी तर गैरात जोरात शाकाल तवशी इकडे बसेल होता बोट टपावर मतलब चांगला बसजो आणि बाकीचे इकडे जपेल आहे पा कसे जपेल होते मतलब जपके पा मारता आला रे भाऊ मग आपला चांगदेवचा काटा मी तर एकलाच होता ना फरमान भाऊ होता इकडे साईडले उभा होता गाडीचा काटा किटा झाला आणि आपलं जेवण बी होई झालं होतं ना आडी होते भाऊ बटाटे होते गैरे मोठे दिलीप भाऊ म्हणे मी न काढलाय गाडीतून गाडीत बटाटे हम्माल लोक ताडी पत्ती मागवत म्हटलं पत्ती किती तर येतीस आहे म्हटलं सगळ्याने वजे बांधलाय पत्ती यातच आहे म्हटलं आता पत्ती किती लावा गाडीला पत्ती किती लागले पहिली शाकालने घेतली भाऊ 2 झाड आणि राजू भाऊ ठेवत होता म्हटलं मोठे मोठे झाड आहे रे म्हटलं बुवा जास्त काही बसणार नाही म्हटलं आपले झाड पुढे जाता जाता म्हटलं काय रे भाऊ म्हटलं झाड तर गैरात दूर आहे म्हटलं ना कट्टर भाऊ तर काही दिसत नाही दिसला भाऊ कट्टर भाऊ तर म्हणे व्हिडिओचे झाड घे म्हटलं कित्याक दूर काढतो ना काय काढतो आता व्हिडिओचे झाड गिड टाकले म्हटलं पावटी तर चांगलीच पडली मजूर आता इखूनच वापरू म्हटलं बाहेरून तर अशी लांबंदी शेड्यासारखी की म्हटलं गैरीस लांबन आहे तेवढ्यात तिकून आला बोर रमजान भाऊ गैरा जोरात आला 2 झाड घे रमजान भाऊच्या मागे आता कोण आहे ना काय आहे तवशी दिसला रे भाऊ शाकाल म्हटलं शाकाल बी आला शाकालच्या मागे आता कोण आहे ना काय आहे दिसला भाऊ तोडलो म्हटलं फरमान भाऊ दिसतोय रे म्हटलं भाऊ फरमान भाऊले तर म्हटलं लांबन तर गैरीत दिसतंय ना बागवतो म्हटलं मजा येते डायला तेवढ्यात काय आमच्या गाडीचा बत्ता वय गेला म्हणजे 2 बत्त्याचा एकच बत्ता करेल होता रे भाऊ चला भाऊ मग आपलं खाली काम सुरू होणार होतं म्हटलं चला 2-4 खेपा बाकी पुढे जाता जाता आमचा एक उसनणार डायरेक्ट काम पट्टी केलं म्हणजे थकी गेला भाऊ कारण मोठे मोठे झाड होते ना भाऊची 90 उतरी गेली म्हणे चक्कर येत आहे म्हणे भाऊ आता मग कसं होईन म्हटलं आता उसन्न तर पडीन म्हणे भाऊ आमच्या गाडीचे तर वैसाल होते भाऊ 2-3 बत्ते म्हणजे एक राहिल होता शेवटला आणि त्याच्या करता पत्ती मोजत होते चालली आणि पत्ती किती मोजणी पत्ती किती झाली मोजणी लावल्या भाऊ आहे ना टाक्या टुक्या उतरायला म्हणतात एका टाकीला तर 5-6 जण उतरायला लागले रे भाऊ मतलब एवढी पब्लिक आहे मतलब गैरीच जण आहे रे भाऊ मतलब 5-6 जण लाग गेले एका खट्टे आणि लागला म्हटलं बॉडी खाली गेली आहे ना टाके टुके उतरले तेवढे इकडे फॉर्म गिंबी लावाई गेला आणि म्हटलं आता काम सुरू करू चालले रे भाऊ मग जाडायले शाकालनं मग मी पुढे होता आणि शाकाल मागे म्हटलं कित्यक धीरे धीरे चालतोय चाल धड हाडी काय रे भाऊ पुढे थांबे गेले नाही याचं चाललं डडनाक आता पाय घ्या तुम्ही बाहेर गिर खेपा घेकणार तेवढ्यात आमची चाय गेली शाकाल तर पाणी पेत होता पहिले मग चहा गी पेली भो मग काय रे भो वाडी तर गाय छाप सोयनी सुरू गेली म्हटलं माई बी बनवून मी नाही घेतला भो लिंबाचा टेका म्हटलं 40-50 झाड बाकी फक्त न कटरचं न झलरचं नाव ऐक सांगतो तुम्ही मग समीर भाऊ काटत होता भाऊ मला ना इरफान भाऊ झलत होता ना एक गाडी एवढ्या भटक्यात भरायला झाली होती की डायरेक्ट 2 घंटे म्हणे पॅक बागातले तर झाड खतम होईल होते म्हणे झाड गिड कित्येक लागतील म्हणे 20 झाड काटाने इकडे गाडी आपली वैजायला होती रे पत्ती किती लावा म्हटलं तोडलो तुम्ही 20 झाड बी इतक्या दूर काटेल होती की डायरेक्ट खेपा आणता मोके वैजायला होते रे भाऊ डायरेक्ट पुरेची खेप येल होती मतलब 20 झाड ते इजाल होते एका झाड गिड वैजाल होते मग आडी तोंड काही दिसल त्यांनी झलरानं म्हणजे कटर भाऊ आणि कटर भाऊ होता म्हणजे समीर भाऊ न इरफान भाऊ जबरदस्त काटता रे मतलब भाऊ खतरनाक म्हणी माल धीरे काटता मतलब भाऊ क्वालिटी बाज माल काटता खतरनाक म्हणी तेवढ्यात काय रे भाऊ इरफान भाऊ न दाखवले भाऊ मग 2 पंजे पा मग कसा पंज दायरा आलाय चला मतलब भाऊ आता गाडी बांधा पटक्यात आणि एक झाड काढ मतलब भाऊ आता शेवटलं बाकी येत गाडी तर 2 घंटे पॅक झाली म्हटलं तर 15 मिनिटात गाडी बांधा फटक्यात काट्यावर आणा तेवढा तवशी तसंच केलं होतंय ना गैराजुरात आणली मग काट्यावर गाडी काटा किट्टा गाडीचा झाला ना फसले रे बोमा आमची सगळी मंडळी डायरेक्ट गाडी बशीचा पी गेला भाऊ शाकाल म्हटलं शाकाल जपू नको भाऊ बारे गैरात दूर जाणार हे बाकीचे इकून चढत होते मी उभा राही गेला भाऊ म्हटलं गाडी कवा धकते ना काय धकते आता बाकीच्या चिवडा घ्यायला जायला होते अतरून धरण 5 झालं बोन पाणी चालल्यावर बोट तड औषध आपल्याला कॅमेरा फिरव दिला सगळ्यावर इकडे तर सगळ्यांना डरेच गाडी घेतले भाऊ रेनकोट आणि इकडे काय दिल्ली पण मी स्वतः रे भाऊ म्हटलं आम्ही दोघी वल्ले होऊन इकडे मस्तीत चालले रे भाऊ गैरी असेच ब्लॉग पाहण्याकरता या आयडीला फॉलो करा.